उमर 11 आपला एक प्रतिनिधी पाठवा. उमर 11 लॉर्ड्स टाकायचे. उमर 11 आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे. आपका एक प्लेयर भेजिए. उमर 11. उमर 11 आ रहे ओके या वेलकम. आपलं या शिवकृपा वैतरणेश्वर ट्रॉफी 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. आइए. लॉट्स टाकतोय. 12th मन लक्ष द्या. आणि अशा रीतीने विजयी संघाला नेहमीप्रमाणे बाय मिळालेली. लक विजयी संघाचे जेव्हा इन ऍक्शन असतात तेव्हा नेहमी असतात. मॅच कडे आपण जाऊयात. मैदानाकडे जाऊयात. गोलंदाजी बारकोल साजिद लाला गोलंदाजी करत असताना आपल्या संघाकरिता प्रमुख गोलंदाज आहे यावेळी आणि प्रमुख गोलंदाजी भूमिका या ठिकाणी प्ले करतोय. स्ट्रायकिंग एंडला अगदास भुपेरे त्याच्या विपक्षात. यावेळेला समोरनं सोडलंय बॉलला. पंच वळलेत आमच्याकडे. दोन्ही हात समांतर रेषेत. थर्ड अंपायर कडे या ठिकाणी मागणी केली गेली आहे. थर्ड अंपायर चेक करायचं. राहुल अहिरे आहेत त्या ठिकाणी थर्ड अंपायरच्या भूमिकेत वाईड साठी. इट्स अ वाईड बॉल. थर्ड अंपायरचा डिसिजन आला या ठिकाणी. वाईड चेंडू पंचांनी दर्शवलंय. मॅच कडे जाऊया. साजिद पहिला बॉल आपण पाहिलं तर पुढचा बॉल घेऊन सज्ज होईल पुन्हा एकदा. या वेळेला फटका चांगला अगदास बुबेर यांच्या बॅटमधनं. परंतु लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला त्या ठिकाणी शैलू तैनात होते. शैलूकडनं चुकी खूप कमी वेळा होते. विकेटचं पतन खेळाडू बाद. थँक्यू ब्लू स्टार म्युझिकल ग्रुप भिवंडी, संदीप जाधव अँड टीम. थँक्यू. थँक्स अ लॉट. नवीन बॅटर फैज. गावदेवी लोहोपे सला कॅप्टन. मंद मंद पावलांनी आमच्या दिशेने वाटचाल चालू करायचे. गावदेवी लोहोपे टीम कॅप्टन. हा तू आहे. गावदेवी लोहोपे नाही ना. मॅच कडे जाऊयात. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी फैज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. साजिद लाला दर्जेदार गोलंदाजी करतोय. महत्वपूर्ण विकेट मिळवून दिली आहे. पुढचा बॉल ओव्हर दी विकेटनं गोलंदाज सज्ज. यावेळेला फुल टॉस बॉल आणि त्या बॉलला सरळ फेकून दिलं जाते. बॉल निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर दी रोप की काय. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते. चौकार. वन बाउन्स. वा जबरदस्त. दुपारच्या सत्रामध्ये कडक कव्वाली वाजवा 2-3. प्रेक्षकांची फरमाईश येते. मॅच कडे जाऊयात. फैज आल्या आल्या पहिल्या बॉलवर चौकार ठोकलाय.
फैजकडे क्षमता आहे, संघाला पुढे घेऊन जावं लागेल, धावसंख्या ठोकावी लागेल. आणि दुसऱ्या बाजूनं कसा रौद्ररूप येतो याही वेळेला गेल्या बॉलचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा रिपीटेड स्ट्रोक मैदानात षटकारचा. फैज आल्या आल्या एक षटकार एक चौकाराच्या मदतीनं मात्र दर्जेदार फलंदाजी करतोय आपल्या संघाकरिता. याही वेळेला सलगचा पहिला बंटर, दुसरा बॉल निघून जाईल, षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17. कडक बॅटिंग, कडक आणि बेधडक फलंदाजी. सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा वरती विकेटनं साजिद. याही वेळेला सलगचा तिसरा, बॅक टू बॅक 3 इन अ रो. बॉल चाललाय काऊ कॉर्नर झोन बाउंड्री लाईनच्या बाहेर. साजिद वर केलेला जबरदस्त प्रहार, बॉल सीमारेषा पार, षटकार. कोणसे गावाचे कोणसे ग्रामपंचायतचे सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण सन्मानाने या मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. WCA प्रेसिडेंट मिस्टर जयेश पाटील या ठिकाणी येत आहेत. जयजी पाटील आपलं सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत तालुक्यातील एक हँडसम क्रिकेटर आणि अगदी एक टेक्निकल फटकेबाजी करणारा आपल्या तालुक्यातील एक खेळाडू मिस्टर अभिनय पाटील या ठिकाणी येत आहेत. अभिनय पाटील आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. हर्षल भोईर आलेत पुन्हा एकदा, त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. धनेश साने आलेत, आपलंही सहर्ष स्वागत. या ठिकाणी कोणसई ग्रामपंचायतचे सरपंच साहेब उपस्थित होत आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. डॉट बॉल, फैजान मेमन आले. जिथून गोलंदाजी एंड केली होती तिथूनच त्या गोष्टीची सुरुवात बघायला मिळते. फिंगर रोल केलेत या बॉलवर, समजून देत नाहीये फलंदाजाला, मिस करून बॉल निघून जाईल विकेटच्या मागे. पापा यावेळी मात्र मैदानात स्ट्रगल बघायला मिळतोय, परंतु फैजान मेमन धावसंख्या डिपेंड करण्याची क्षमता, नेहमी सातत्याने स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेत असतो आणि तोच यावेळी आपण गोलंदाजी मार्कवरनं पाहतोय. पापाचा फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे. फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत, परंतु त्यांच्यापासून लांब चेंडू पडेल. एकच सिंगल मिळतीये. शिंदे काका या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. नितीनजी शिंदे साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅचकडे जाऊया. ज्याने ही धावसंख्या, ज्याने फाईट करायला भाग पाडलंय तो फैज मात्र स्ट्रायकिंग एंडला आहे. त्याच्या विपक्षात फैजान मेमन. या वेळेला टप्पा पडलाय, तदनंतर बॉल मात्र उसळी घेत असताना वा काय सुंदर पद्धतीने चेंडूची हाताळणी फैजान मेमन यांच्याकडनं बघायला मिळते. फलंदाजाला रीड करून कशा पद्धतीने बॉलिंगचं उत्तम प्रात्यक्षिक, कारण आपण पाहिलं थोडंसं चेंडू त्यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण यशस्वी होत असताना यावेळेला अतिरिक्त शफल झाले. पॅडलाईनवर चेंडू होता, मोठ्या फटक्यात कन्व्हर्ट करायला गेलेले. मागे सोनू येत आहेत, बॉलची फेक करतील. एकच सिंगल मिळेल आणि पापा मात्र आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला. पापा स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळतात. पापा बघू इथून षटकार ठोकू शकतात का, परंतु फैजान मेमन ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, ज्या पद्धतीने चेंडूची हाताळणी करतोय, अगदी दर्जेदार. या ठिकाणी प्रयत्न होता, आपण जर का पाहिलं तर मानकडिंगची विकेट घेण्याचा, परंतु त्या ठिकाणी फलंदाज आपल्या क्रीजमध्ये होते.
फैजान मेमनचा चेंडू यावेळी पापाचा फटका फसलाय, उंची बरीच गाठली आहे आणि वा त्या ठिकाणी वेल जज कॅच कव्हरच्या क्षेत्रामध्ये कंप्लीट केली जाईल विकेट खेळाडू बाद. 2 षटक संपले, धावा झाल्यात 25. गोलंदाजी करण्याकरिता नवाज. नवाज नवीन गोलंदाज यावेळी गोलंदाजी करण्याकरिता आलेत. लोपे टीम कॅप्टन. यस आलेत आलेत आलेत. ओके, इनिंगच्या ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. गोलंदाजी मार्क होणं, राऊंडी विकेटनं नवाज. यावेळेला फैजचा फटका फसलाय, उंची बरीच गाठली आहे, पंकज येतोय बॉलच्या खाली आणि कुठल्याही प्रकारची चूक करणार नाहीये. कव्हरच्या क्षेत्रामध्ये विकेट खेळाडू बाद. नवीन यावेळी मात्र आपण पाहिलं तर बॅटर बॅटिंग करण्याकरिता आयान. सकाळच्या सत्रामध्ये आल्या आल्या पहिल्या 2 बॉलवर 2 षटका ज्यांनी ठोकलेले. धावसंख्या 25 आहे. बघा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना फैजान मेमन यांना माहिती आहे कुठल्या दिशेने फटके खेळतात आणि तशीच फिल्डिंग या ठिकाणी मात्र सजवली जाते. सज होईल यावेळेला. वा परफेक्ट ब्लॉक मध्ये हाताळलाय. फलंदाजापासनं अगदी ज्या वेगानं गोलंदाजी केली जाते अगदी उल्लेखनीय. ज्या पद्धतीने गोलंदाजी बघायला मिळते. गेल्या मॅचचं प्रात्यक्षिक पुन्हा एकदा. पहिल्या षटकामध्ये तब्बल आपण पाहिलं तर धावा आल्या होत्या 23 आणि गेल्या षटकात फैजान मेमन यांनी फक्त 2 धावा खर्चिक केल्या आणि नवाज सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत असताना यावेळेला फटका तर सजवलाय. मागे फिल्डर येत आहेत. एक सिंगल या बॉलवर मिळेल. सिंगलनं आपण पहिलं स्कोर कार्ड पुढे जात असताना बऱ्याच काळानंतर स्कोर कार्ड मात्र 26-26. बघा किती क्विक पद्धतीने क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर या ठिकाणी मात्र जे मगाशी ऑन साइडला होते ते ऑफ साइडला आलेत. ऑफ साइडचे ऑन साइडला गेलेत. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे मैदानामध्ये. या वेळेला फटका फसलाय, बरीच उंची गाठली आहे. फिल्डर त्या ठिकाणी जज करतायत आणि अखेरच्या क्षणाला कॅच त्या ठिकाणी ड्रॉप केली आहे खरी. एकच धाव मिळते आणि दुसऱ्याकरिता जात असताना मात्र विकेटचं पतन झालंय. सिंगलनं वाढून स्कोर कार्डचा विचार केला जाऊन पोहोचेल. 27 चेंडू या षटकातील एकंदरीत आतापर्यंत संपले ते म्हणजे 4.
शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू इथून बाकी आहेत. थँक्यू. सज्ज होईल गोलंदाज. या वेळेला रिले कॅच की काय मैदानामध्ये? यस, डेफिनेटली विकेट किपरच्या हातात उडलेली कॅच. कडक. शेवटचा आणि अंतिम मात्र 1 चेंडू इथून बाकी आहे. या वेळेला मैदानामध्ये काय घडलंय? इट्स पंचांचा इशाऱ्याची या ठिकाणी वाट पाहिली जाईल. इट्स अ डॉट बॉल, म्हणजे षटक संपले, तिसरं इनिंग संपली पहिली आणि धावा पहिल्या स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. 27 येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि करायच्यात 28. कोणसई गावचे सरपंच साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण पाहू शकाल नितीनजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. कम ऑन बँड. उमर 11 वडवली कॅम्प. निर्णय काय? रजा गोलंदाजी ना? ओके, चला सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करून द्यायची आहे. एफडीसी कुडूस, नुमान 11 एफडीसी कुडूस संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल करून द्या. विजयाकरता समोर 28 आव्हान ठेवलंय. होनीजी पाटील या ठिकाणी आले, त्यांचा शुभ सन्मान कडक. चला विजयाकरता आपण सेकंड इनिंग कडे जाऊया. 28 रन्सचं टार्गेट आहे. गोलंदाजी करण्याकरिता अब्दुल्ला. ओव्हर दी विकेटनं फैजान मेमन यांच्या विपक्षात. पहिल्या बॉलवर फुलटॉस बॉल मिळालाय आणि पहिल्याच बॉलला फेकून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
थँक्यू. या वेळेला खाली राहिलाय बॉल थोडासा. आपण पाहिलं त्या ठिकाणी पंच निर्धाव चेंडू कंप्लीट होत असताना मैदानात बघायला मिळतोय. मॅच 4-6 BK 9839 इको कोणाची असेल तर ती कृपया तिथून बाजूला घ्या. इको गाडी ज्या त्या प्रेक्षकाची आहे त्याला विनंती आहे की आपण ती तिथून बाजूला घ्या. मैदानाकडे जाऊयात. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर 16-16. या वेळेला वा काय कॅच कंप्लीट केली आहे त्या ठिकाणी कव्हरच्या रिझन मध्ये. वा अप्रतिम कॅच, महत्वाची विकेट. इथून कमबॅक करावा लागेल. बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये मुदतसर पटेल फलंदाजीसाठी दाखल झालेत बॅटिंग स्टॅन्ड वरनं. परंतु त्या क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल ज्या चांगल्या पद्धतीने त्यांनी ती कॅच कंप्लीट केली आहे. नेक्स्ट मॅच बिग फाईट गावदेवी लोहोपे आणि त्याच्या विपक्षामध्ये उमर 11 वडवली कॅम्प या दोन संघांमधील आपल्याला लढत बघायला मिळणार आहे. सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरनं पुढचा बॉल घेऊन राऊंडी विकेटनं. यावेळेला आल्या आल्या गॅप मधनं बॉलला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न निघून जाईल. वन बाउन्स ओव्हर दी रोप, सीमारेषा पार, चौकार. फैज गोलंदाजी ट्रॅक वरनं ज्याने ही धावसंख्या उभी करण्यामध्ये महत्वाचा रोल प्ले केलाय तो फैज मात्र यावेळी गोलंदाजी मार्कने येत असताना बघायला मिळतोय. चला गेम थोडी स्पीडअप करा. धावसंख्या आपण पाहिली स्कोर कार्डवर 20-20. 8 धावांची अजून गरज आहे. शैलू स्ट्रायकिंग एंडला पहिल्या मॅचचा शिल्पकार, पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या वेळेला शैलूचा फटका फसला, उंची बरीच गाठली आहे मात्र त्या ठिकाणी आपण पाहिलं तर नो मॅन लँड मध्ये बॉल पडेल. मुदस्सर पटेल दुसऱ्या धावेच्या शोधात होते मात्र शैलू यांनी ती धाव नाकारली आहे. या वेळेला
का मात्र शैलूनी ती स्ट्राईक थांबवली त्याचा उत्तम प्रात्यक्षिक मैदानात दाखवलंय. बॉल सीमारेषा पार, डाऊन द ग्राउंड. थँक्यू. विजयाकरता आता एका धावेची गरज. स्कोर लेवल 27. फक्त आणि फक्त एक धाव इथून गरजेची आहे. जी कंपल्सरी चेसिंगची धाव या ठिकाणी आहे ती या ठिकाणी केली जाईल. कशा पद्धतीने केली जाईल, कारण स्ट्रायकिंग एंडला मुदतसर पटेल यांना आपण पाहतोय बहरामध्ये एक षटकार एक चौकाराच्या खेळीनं मात्र यावेळेला स्विचिट खेळायचं होतं, परंतु फटका यशस्वी झाला नाही. माफ करा, रिव्हर्स स्वीपचा फटका बघायला मिळालेला. डॉट स्वरूपामध्ये विकेटच्या मागे निघून गेलाय. पापा भुरे यांच्या हातामध्ये, पापा भाबे यांच्या हातात. चेंडू या षटकामधील पाहिले तर समाप्तीस आलेत आतापर्यंत. तीन बॉलचा खेळ बाकी आहे. आणि विजयाचा फटका मुदतसर पटेल यांच्या बॅटमधनं. खेळ खलास.